विद्यार्थी मित्रांनो, मी गणित गुरु अंकगणित आणि गणित गुरु बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन Amazon वरती देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत। तर ही पुस्तके मार्केटमधून विकत घ्या आणि मी दररोज या पुस्तकावरून दररोज एक जो व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पहा, प्रत्येक उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या, प्रत्येक उदाहरण व्यवस्थित सोडवा आणि सरावासाठी या पुस्तकामध्ये भरपूर सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत, ती सरावासाठी ती उदाहरणंही सोडवा। तर आज या पुस्तकावरून मी बनवणार आहे अक्षर मालिका, म्हणजे इंग्रजीमध्ये ABCD याच्या या प्रकरणावरती जे प्रश्न येतात तर ते आपण पाहूया। तर माझा जो चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राइब करा, तुम्हाला या चॅनलचा खूप मोठा फायदा होईल। आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर ABCD म्हणजे जे चॅप्टर मी शिकवलेलं असेल त्या चॅप्टरशी संबंधित जर तुम्हाला काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 9326105925 या पुस्तकावरतीही दिलेला आहे किंवा या पुस्तकावरती पहिल्याच ओळीमध्ये आपण याच्यामध्ये देखील टाकलेला आहे की जर एखादा नवीन प्रश्न या पुस्तकात तुम्हाला सापडला नाही तर बिंदास व्हॉट्सअपचा वापर करून तो प्रश्न विचारा, तुम्हाला ते उत्तर मिळण्याची 100% शक्यता आहे। तर पाहूया आज आपण अक्षर मालिका। बघा, आज आपण अक्षर मालिका पाहणार आहोत, म्हणजे अल्फाबेट पाहणार आहोत, ABCD A पासून तर Z पर्यंतच्या अक्षरांची। आता बघा, अक्षर मालिका जी आहे तर ती अगोदर स्कॉलरशिप साठी देखील अक्षर मालिका आताही स्कॉलरशिप साठी आहे, 7वी 8वी स्कॉलरशिप साठी किंवा 5वी स्कॉलरशिप साठी, परंतु अगोदर स्कॉलरशिप मध्ये असे 5-5 चे गट केले असायचे। तर A पासून Z पर्यंत 26 अक्षर आहेत ना, तर तिथे 25 अक्षर वापरली जायची। तर तो घटक तिथूनही काढून टाकला, आता 5वी किंवा 8वी स्कॉलरशिप साठी सुद्धा 26 अक्षरांचा वापर करण्यात येतो। किंवा तुमच्या सरळ सेवेची कोणतीही परीक्षा असेल, तलाठी, ग्रामसेवक किंवा तुमची जिल्हा परिषद किंवा आदिवासी विकास भवन किंवा पोलीस भरती किंवा ज्या काही MPSC UPSCच्या परीक्षा असतील याच्यामध्ये A पासून Z पर्यंतच्या 26 अक्षरांचा वापर केला जातो। तर याच्यामध्ये पहिला प्रकार येतो तुमचं विसंगत पद ओळखा। विसंगत पद ओळखा म्हणजे काय? ऑड वन आउट, म्हणजे वेगळं पद ओळखा। म्हणजे उदाहरणार्थ कसं, समजा 1 नंबरचं एक पद असेल, 3 नंबरचं पद असेल, 5 नंबरचं पद असेल, 7 नंबरचं पद असेल, 8 नंबरचं असेल आणि 9 नंबरचं असेल। मग आपलं काय आहे, सगळे विषम संख्यांचे क्रम आहेत ना, मग सगळे विषम यायला पाहिजे। 8 नंबरचं पद काय असेल त्याच्यामध्ये ऑड असेल, त्याची उदाहरणं आपण काही पाहूया। त्याच्यानंतर पुढील पद ओळखा। समजा पहिलं 2 नंबरचं पद आहे, 4 नंबरचं आहे, 6 नंबरचं आहे, 8 नंबरचं, मग पुढचं पद कोणतं येईल? 10 नंबरचं पद येईल। ओके, तसं तेही आपण काही उदाहरणं पाहूया। पुढील शब्द समूह ओळखा। म्हणजे शब्द समूह म्हणजे काय? पहिले 3 अक्षरांचा समूह, नंतर 2 अक्षर सोडून पुन्हा 3 अक्षरांचा समूह, पुन्हा 2 अक्षर सोडून पुन्हा 3 अक्षरांचा, अशी काही उदाहरणं असतात, तेही आपण पाहूया। अक्षरे आणि संख्या याच्यावर आधारित प्रश्न हे सुद्धा आहेत। तो जो क्रमांक असेल, आता A असेल त्याचा क्रमांक A बरोबर 1 असेल, B असेल तर त्याच्या बरोबर 2 च्या ऐवजी 4 असेल, म्हणजे त्याचा वर्ग दिलेला असेल। पुढे C असेल, C चा वर्ग म्हणजे C 3 नंबरला आहे म्हणजे 9 दिला असेल, पुढे F बरोबर काय असं विचारलेलं असेल। असे सुद्धा काही प्रश्न आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। गाळलेली पदे ओळखा। मध्येच एखादं पद गाळलेलं असतं, मग 1 नंबरचं, 3 नंबरचं, मग 5 नंबरचं गाळून 7 9 नंबरचं, मग 5 नंबरचं पद तिथं ओळखलं यायचं, तेही उदाहरण पाहणार आहोत। परस्पर संबंध ओळखा। याच्याशी याचा हा संबंध आहे तर पुढच्याचा त्याच्याशी काय संबंध असेल, असा काही प्रश्न असतो। आणि मालिका पूर्ण करा। म्हणजे काही मालिका दिसते ABC 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 किंवा 4-4 अक्षरांची वगैरे काही मालिका असते, त्या मालिकेचे सुद्धा काही प्रश्न आपण पाहणार आहोत। तर पाहूया आज आपण अक्षर मालिका। बघा, अक्षर मालिकेचे प्रश्न सोडवताना पेपर आल्या आपल्याकडे जे कोरी जागा असते त्या कोऱ्या जागेवर पहिल्यांदा काय करायचं, A पासून तर M पर्यंत लिहून घ्यायचं। A B C D E F G H I J K L आणि M पर्यंत लिहायचं। ओके, आणि त्यांना क्रम बी द्यायची इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13। ओके, M पर्यंत 13 दिले का, मग पुन्हा खाली काय करायचं, याच्या खाली N लिहायचं, असं उलट लिहित जायचं। N O P एका खाली एक, Q R S T U V W X Y आणि Z असं लिहायचं। आणि 13 लिहिलं ना, आता N हे 14 आलं, हे 15, हे 16, हे 17, हे 18, हे 19, हे 20, हे 21, हे 22, 23, 24,
25 आणि 26. आता शक्यतो ही अल्फाबेट जे आहेत ना ही अशा पद्धतीने लिहायचे. आता अशा पद्धतीने लिहिण्याचा तुम्हाला एक फायदा असा होईल की तुम्हाला वाटल्यास मध्यभागी अशी रेषा मारून घ्यायची. ओके, मध्यभागी अशी रेषा मारून घ्या. आता याचा तुम्हाला एक फायदा असा होईल, सुरुवातीपासून व्ही 22 नंबरला आहे आणि शेवटून व्ही 5 नंबरला आहे. जवळची जी संख्या आहे ना तो सुरुवातीपासून दाखवते आणि दूरची जी संख्या आहे ती शेवटून क्रमांक दाखवते. आता ईचा सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे? 5वा. 1 2 3 4 5. आणि ईचा शेवटून क्रमांक म्हटला 22वा. वाटत असं ही बघा 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. लक्षात आलं का? म्हणजे असं लिहिल्यामुळे तुमचा एक फायदा होईल, डबल तुम्हाला एबीसीडी लिहायची गरज नाही. जवळचा अंक कोणता? जवळची जी संख्या असते ती सुरुवातीपासून धरायची आणि दूरची जी संख्या आहे ती काय करायची? शेवटून धरायची. असा सुद्धा प्रश्न. आता समजा टीचा सुरुवातीपासून क्रमांक कोणता? 20 आणि टीचा शेवटून क्रमांक किती? 7 आहे का? टीचा 7 नंबर बघा 1 2 3 4 5 6 7 आहे का नाही? म्हणजे असं मोजायची गरज नाही. किंवा आयचा सुरुवातीपासून क्रमांक किती? 9 आणि आयचा शेवटून क्रमांक किती? 18 आहे. कळतंय तुम्हाला? किंवा एमचा सुरुवातीपासून क्रमांक किती? 13 आणि शेवटून किती? 14. म्हणजे 13 आणि 14 आहे. एचा सुरुवातीपासून किती? 1 आणि शेवटून किती? 26. झेडचा सुरुवातीपासून किती? 26 आणि झेडचा शेवटून किती? पहिला क्रमांक असेल. एक्सचा सुरुवातीपासून किती? 24 आणि एक्सचा शेवटून किती? तिसरा क्रमांक. म्हणजे जवळची जी संख्या आहे ती सुरुवातीपासूनचा क्रमांक घ्यायची आणि दूरची जी संख्या आहे ती शेवटून क्रमांक घ्यायची. आता याच्यावरून खूप काही प्रश्न विचारले जातात, पण एवढी एबीसीडी जर समजा तुमच्या बरोबर आणि हे जर आकडे डायरेक्ट पाठ असले, T20 मॅचेस असतात, T20 पाठ असलं ना, आता यूचा आपल्याला यूचं विचारलं सर आपल्याला लगेच लक्षात येतं यू 21 असेल, यम 13 आहे की नाही, त्याच्यानंतर G7 जसे शिखर परिषद G7 असे जर शब्द लक्षात ठेवले ना त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरून जास्त लक्षात येतं. W23 किंवा B2 आहे ना, हे असे काही शब्द लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला पुढचे आजूबाजूचे शब्द लक्षात राहतात. ओके, बघा आपलं पहिला प्रकार आपण पाहूया, पुढील पद ओळखा. आता इथं BCEGK क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पुढचं पद कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर. आता पुढचं पद ओळखण्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल? बीचा क्रमांक किती आहे ते पाहायचं. बीचा क्रमांक किती आहे? दुसरा आहे. सीचा क्रमांक किती आहे? तिसरा आहे. ईचा क्रमांक किती आहे? 5वा आहे. जीचा क्रमांक किती आहे? 7वा आहे. केचा क्रमांक किती आहे? 11वा आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं की 2 3 5 7 11 13 आणि पुढे काय? 17. म्हणजे मूळ संख्यांचे क्रमांक घेतलेले आहेत. मूळ संख्यांचे जे क्रमांक आहेत ना त्या मूळ संख्यांच्या क्रमांकांची अक्षर घेतलेली आहेत. हे लगेच लक्षात यायला पाहिजे. अरे 2 3 5 7 11 13 17 या मूळ संख्यांचे. म्हणजे आपण 11च्या नंतर काय घ्यायचं? 13 नंबरचं आणि काय घ्यायचं? 17 नंबरचं. मग 13 नंबरचं कोणतं आहे? यम आणि 17 नंबरचं कोणतं आहे? क्यू. यम आणि क्यू ही त्याचं काय आलं? उत्तर आलं पहिल्याच. कळलं का तुम्हाला? पहिला प्रश्न कळला का? ओके, सोपं आहे का नाही? पण आपल्याला हे क्रमांक पहिल्यांदा लिहून घ्यायचे. हे क्रमांक काय करायचे? पहिल्यांदा लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न ACFJ. आता यांचे सुद्धा आपण क्रमांक लिहून घेतले तरी सुद्धा चालेल. ए चा क्रमांक किती आहे? 1. ए चा क्रमांक 1. सी चा क्रमांक किती आहे? 3. एफ चा क्रमांक किती आहे? 6. जे चा क्रमांक किती आहे? 10. जे चा क्रमांक किती आहे? 10. मग बघा 1च्या नंतर बघा 1 सोडलं, फक्त एक अक्षर. ए च्या नंतर बी सोडला, सी घेतला. कळलं? सी च्या नंतर डीई सोडला, 2 अक्षर सोडले, एफ घेतला. एफ च्या नंतर 3 अक्षर सोडले आणि जे घेतला. मग आपण काय करायचं? 4 अक्षर सोडायचं. 1 2 3 4 अक्षर सोडायचं. म्हणजे काय घ्यायचा? ओ घ्यायचा. काय घ्यायचा? आता ओ च्या नंतर 5 अक्षर सोडायचे. 1 2 3 4 5. मग काय घ्यायचं? म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? इथं पहिल्या अक्षरानंतर एक अक्षर सोडून दुसरं अक्षर घेतलं
नंतर 2 अक्षर सोडून तिसरं अक्षर घेतलं, 3 अक्षर सोडून चौथं अक्षर घेतलं, 4 अक्षर सोडून आपण पुढचं अक्षर घ्यायचं आणि 5 अक्षर सोडून आपण पुढचं अक्षर घ्यायचं. कळलं का? हे पुढचं पद कळलं का? पुढचं पद ओळखा. त्याला ऑप्शन दिलेले असतील. ओके, या ऑप्शन मधून आपल्याला ऑप्शन न देता देखील आपण उत्तर काढू शकतोय. आता पुढचा प्रश्न आहे TRPNL क्वेश्चन मार्क. आता टी कुठे आहे पाहायचं. टी किती नंबरला आहे? 20 नंबरला आहे. किती नंबरला आहे? 20 नंबरला. आता टीच्या नंतर आर 18ला, म्हणजे टीच्या मागून तर असे नाही चालले ते पाहायचं. टीच्या नंतर एक अक्षर सोडून आर घेतलं, एक अक्षर सोडून पी घेतलं, एक अक्षर सोडून एन घेतलं, एक अक्षर सोडून एल घेतलं. मग आपण एक अक्षर सोडून काय घ्यायचं? जे घ्यायचं आणि एक अक्षर सोडून काय घ्यायचं? एच घ्यायचं. म्हणजे शेवटून एक एक अक्षर सोडलेले. काय केलेले? शेवटून एक एक. इथं काय केलं होतं? मूळ क्रमांक. आता बघा, मूळ संख्यांच्या ऐवजी तुम्हाला समसंख्यांची अक्षरं देतील, विषम संख्यांची अक्षरं देतील, किंवा तुम्हाला संयुक्त संख्यांची अक्षरं देतील. संयुक्त संख्या कोणत्या आहेत? 4, 6, 8, 9, 10 आहे की नाही. मग पुढे 12, 14, 15 अशा क्रमांकाची अक्षरं देतील. म्हणजे मूळ संख्यांची दिली, संयुक्त संख्यांची देऊ शकतात, वर्ग संख्यांची अक्षर देतील. एकाचा वर्ग 1 देतील, 2चा वर्ग 4 देतील, 3चा वर्ग 9 देतील. मग 4चं विचारलं, पुढचं विचारलं असेल, मग 4चा वर्ग 16 क्रमांकाची विचारायची, किंवा 25 क्रमांकाची 5चा वर्ग हे विचारतील. लक्षात आलं का? म्हणजे वर्ग संख्यांची अक्षरं, मूळ संख्यांची अक्षरं, किंवा सम, विषम, किंवा आपली संयुक्त संख्यांची अक्षरं अशी. इथं काय? पहिल्यांदा एक अक्षर सोडलं, नंतर 2 अक्षर सोडणं, 3 अक्षर सोडणं, 4 अक्षर सोडणं असं विचारलं जाईल. किंवा शेवटून एक एक अक्षर सोडणं, सुरुवातीपासून एक एक अक्षर सोडणं, सुरुवातीपासून 2-2 अक्षर सोडणं, सुरुवातीपासून 3-3 अक्षर सोडणं, अशी सुद्धा मालिका असू शकते. आता इथं बघा, इथं एक एक अक्षर होतं. आता इथं अंकांची म्हणजे 2-2 अक्षरं दिली. किती अक्षरं दिली? 2-2 अक्षरामध्ये पहिल्यांदा काय घेतलं? एसी घेतला. एसी मध्ये बी सोडला आणि एसी घेतला. नंतर पुढे काय? 2 अक्षर सोडलं आणि एफएच घेतला. कळलं का? एफएच घेतला. पुन्हा 2 अक्षर सोडले, आयजे सोडून काय घेतलं? केएम घेतलं. पण के आणि एल न घेता के आणि एम मधला एल सोडलेला आहे. मग केएम नंतर कोणतं घेतलं? 2 अक्षर सोडून पीआर घेतला. बरोबर. मग आपण हे 2 अक्षर सोडून द्यायची आणि काय घ्यायचं? युडब्ल्यू घ्यायचं. काय घ्यायचं? युडब्ल्यू. युडब्ल्यू नंतर हे 2 अक्षर सोडायचे आणि नंतर काय घ्यायचं? झेड ए नाही घ्यायचं, झेड बी घ्यायचं. काय घ्यायचं? झेड बी घ्यायचं. लक्षात आलं तुम्हाला? पहिल्यांदा एक अक्षर सोडायचं. हे इथे घेताना एक एक अक्षर सोडलेलं आहे, या दोघांमध्ये एक एक अक्षर सोडलेलं आहे. परंतु सी पासून एफ घेताना इथं 2-2 अक्षर सोडलेले. किती अक्षर सोडलेले आहेत? 2-2. म्हणजे हे काय? पुढील पद ओळखा. पुढचं पद ओळखण्यासाठी ही अशा पद्धतीची मालिका आपल्याला दिलेली असेल. तर पाहूया पुढचा प्रकार. बघा, जर TREND बरोबर VUISJ आहे ना, हे संकेत आहेत. याच्यासाठी हा तर ब्रिटिश बरोबर काय? BRITISH बरोबर काय असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण पहिल्यांदा पाहायचं टी साठी काय घेतलेलं आहे यांनी. आणि हा नाशिकच्या तलाठीच्या परीक्षेत विचारलाय 2013 मध्ये, सरळ सेवा परीक्षेमध्ये. तर टी साठी आपण समजा इथं 5 अक्षर आहे, तिथं 5 अक्षर आहे, ते पाहून घ्यायचं. म्हणजे टी साठी काय घेतलं? व्ही घेतला. समजा आपण असं खाली UTREND असं घेऊ. मग टी साठी काय घेतलं? OPQRST. यू सोडून काय घेतलं? व्ही घेतलं. आर साठी काय घेतलं? आर साठी घेतलं त्यांनी यू, म्हणजे आर च्या नंतर ST सोडून यू घेतलं. कळलं का? पहिल्यांदा किती अक्षर सोडलं? एक अक्षर सोडलं. नंतर किती अक्षर सोडले? 2 अक्षर. मग कदाचित पुढे 3 अक्षर सोडली असतील. ई च्या नंतर बरोबर EFGH सोडून काय घेतलेले? आय घेतलेले. म्हणजे पहिल्यांदा एक अक्षर सोडून घेतलं, पुन्हा 2 अक्षर सोडून घेतले, नंतर 3 अक्षर, नंतर 4 अक्षर, नंतर काय असेल? 5 अक्षर. मग आपण ब्रिटिशचं काय करायचं? तसंच करायचं. BRITISH. आता बी चे एक अक्षर सोडून काय घ्यायचं? बी चं सी सोडून काय घ्यायचं? सी सोडून काय घ्यायचं? डी घ्यायचं. बघा, OPQRST यू सोडून व्ही घेतलं, एक अक्षर सोडून व्ही घेतलं. तसं बी चं सी सोडून काय घ्यायचं? डी घ्यायचं. आता आर च्या नंतर ST सोडून
यू घेतलं म्हणजे 2 अक्षर सोडून यू घेतलं. मग आपण आरच्या नंतर 2 अक्षर सोडून घ्यायची. OPQR यस आणि टी सोडून यू घ्यायची. आता DU कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, इथं DU नाहीये म्हणजे हे आणि हे ऑप्शन काय होईल? कट होईल. आता DU इथं एन आहे, DU एम आहे. आता फक्त तिसरं अक्षर जरी काढलं तरी आपल्याला ऑप्शन सापडून जाईल. मग आता आय पहिल्यांदा 1 अक्षर सोडलं, नंतर 2 अक्षर, आता 3 अक्षर सोडू. HIJKL सोडून काय आलं? एम आलं. कळलं का तुम्हाला? 1 अक्षर सोडून D, PQR ST सोडून 2 अक्षर सोडून U आणि 3 अक्षर सोडून काय आलं? एम आलं. DUM. आता DUN आहे, इथं DUM आहे म्हणजे हे काय होतं? कट होतं. म्हणजे उत्तर काय असेल? DUM YOZ. मग पुढचं सोडवायची गरज आहे का? नाही. पहिले 2-3 अक्षर बसले ना आपल्याला अंदाज येऊन जातो. ब्रिटिश साठी DUM YOZ हाच ऑप्शन. आणि बाकीचे ऑप्शन त्याच्यामध्ये बसत नाही. बघा नाशिकच्या तलाठीमध्ये प्रश्न विचारले. पाहूया अजून 2-3 प्रश्न यायचे. बघा सरळ सेवा भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. जर संडे SUNDAY बरोबर 16, 12 किंवा 1, 6, 1, 2, 2, 6, 1 असं दिलेलं आहे. मंडे बरोबर 2, 8, 2, 4, 2, 6, 1. आपण काय करू? याचे क्रमांक पाहू. यसचा क्रमांक किती आहे? यसचा क्रमांक इकडून 19 आहे आणि शेवटून किती आहे? 8 आहे. 8च्या दुप्पट तर कदाचित 16 नाही. बरं याचा आपण शेवटून 8 घेऊ. शेवटून क्रमांक आहे 8 घेऊ थोडा वेळ. यूचा सुरुवातीपासून 21 आहे, शेवटून किती आहे? 6 आहे. यांचा सुरुवातीपासून 14 आहे आणि सुरुवातीपासून किती आहे? 13 आहे. मग आता 8 आहे ते इथं 16 आलेला आहे म्हणजे 8च्या दुप्पट कदाचित 16 असेल. 6च्या दुप्पट किती असेल? हा 12 असेल. 13च्या दुप्पट किती आहे? 26 आहे. आणि DAY डे साठी कोणता शब्द घेतलेला आहे? कोणता अंक घेतलेला आहे? 1 घेतलेला आहे. लक्षात येते का? खालचं तसंच बसतंय का पाहूया. आता डे साठी हा 1 घेतला समजा. आता एम साठी किती आहे? एमचा सुरुवातीपासून 13 आहे आणि शेवटी कितवा क्रमांक आहे? 14. मग 14च्या दुप्पट 28 आहे का? आहे. ओचा सुरुवातीपासून 15 आहे आणि शेवटून किती आहे? 12. मग 12च्या दुप्पट 24 आहे का? आहे. आणि यांचा सुरुवातीपासून 14 आहे आणि शेवटून किती आहे? 13. मग 13च्या दुप्पट 26 आहे का? आहे. 28, 24, 26, 1 असा आहे. मग आपण याचं तसंच करायचं. या डे साठी काय घ्यायचं? डे साठी काय घेऊन टाकायचा? 1. आणि डे साठी 1 असणार. हा 1 आहे ना, हा 1 आहे म्हणजे हा ऑप्शन काय होतो? कट होतो. ओके. मग डे साठी 1 कळलं का तुम्हाला? DAY डे साठी काय घेतला? 1 घेतला. आता इथं टी आहे. टीचा सुरुवातीपासून 20 आहे आणि शेवटून किती आहे? 7 आहे. मग 7च्या दुप्पट इथं काय घ्यायचं आपण? 14. इथं 14 आहे का? नाही. इथं 14 आहे म्हणजे इथं 14 आहे आणि इकडे शेवटी 1 आहे म्हणजे याच्यावरूनच आपण अंदाज करून घ्यायचं हे उत्तर असेल. बरोबर की नाही? काढून पाहू वाटल्यास आपण. टीचं 7 आलं. यूचं शेवटून कितवा क्रमांक आहे? 6. मग 6चं दुप्पट काय करायचं? 12. ईचं सुरुवातीपासून 5 आहे, शेवटून 22 आहे म्हणजे 22च्या दुप्पट काय करायचं? 44. यसचं सुरुवातीपासून 19 आहे, शेवटून 8वा क्रमांक आहे म्हणजे 8 जणी काय करायचं? 16. 14, 12, 44, 16, 1. 14, 12, 44, 16, 1. आहे का नाही उत्तर बरोबर? ठीक आहे ना? पाहूया पुढचा प्रश्न. बघा NATIONAL नॅशनल बरोबर SFYNTSFQ असं दिले. तर कम्युनिकेशन बरोबर काय असं विचारलंय. तलाठी नाशिक मध्ये विचारलंय 2013च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न. तर आपण पाहू इथं नॅशनल हा शब्द घेऊ. यांचा क्रमांक किती आहे? 14. आणि हे तेवढेच अक्षर का पहा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे एका अक्षरासाठी पुढचं अक्षर असेल कदाचित. बरोबर. इकडे 8 अक्षर, तिकडे 8 अक्षर आहेत. मग आता इकडे एन किती नंबरला आला? 14 नंबरला. आणि यस किती नंबरला आला? 19 नंबरला. बरोबर. 14 मध्ये 5 मिळून 19 असं तर नाही ना कधी? ते आपण चेक करूया. आता ए 1 नंबरला आला.
तर एफ किती नंबरला आला? 6. एकामध्ये 5 मिळवले 6. म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये काय मिळवायचे? 5. असंच असेल कदाचित. टी 20 नंबरला आहे, T20. 20 आणि 5 किती? 25. वाय 25 नंबरला आहे. म्हणजे आता शेवटचं पाहू ना. यल किती नंबरला आहे? 12. 12 आणि 5 हा 17 आहे का? क्यू हा 17 नंबरला आहे का? आहे. म्हणजे प्रत्येक अक्षरानंतर प्रत्येक अक्षरामध्ये 5 मिळवायचे, म्हणजे 5वं अक्षर घ्यायचं. म्हणजे मध्ये 4 अक्षर सोडायचे. काय? एच्या साठी एस घेतला, एच्या साठी एफ घेतला, ए साठी एफ घेतला म्हणजे BCD सोडला म्हणजे एफ घेतला. म्हणजे कंटिन्यू 4 सोडायचे. मग आपण काय करू? सी आहे ना, सी च्या नंतर 4 अक्षर सोडायचे. 1 2 3 4 म्हणजे कोणतं आलं? एच आलं. बघा, COMMUNICATION. बरोबर. मग याच्यासाठी सी 3 नंबरला आहे का नाही? मग 3 मध्ये किती मिळवायला लावले? 5. म्हणजे 8 नंबरचा अक्षर. 3 आणि 5 8 नंबरचा अक्षर कोणतं आहे? एच. 5 मिळवायचं. ओ किती नंबरला आहे? 15. मग 15 मध्ये 5 मिळवा. 20 नंबरचा अक्षर काय आलं? टी आलं. बघा, ओ च्या नंतर 4 घरं सोडून टी आलं. ओके. यम च्या नंतर 4 घरं सोडायची. 1 2 3 4 घरं. कोणतं आहे? आलं? आर. किंवा यमचा 13 क्रमांक आहे. 13 मध्ये 5 मिळवा. 18 नंबरला आर आहे का? आहे. पुन्हा यम साठी काय? आर. मग HTRR. आता HSQQ चालेल का? नाही. HTRR हे चालेल, HTRR हे चालेल. आता HTRR झेड आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यासाठी काय असेल? झेड. HTRR झेड. पण आता इथं मात्र गडबड झाली आहे ना. इथं एन आहे, इथं काय आहे? यस आहे. मग आता इथं यस येतं का एन येतं ते पाहूया. तर एन किती नंबरला आहे? 14. 14 मध्ये 5 मिळवा. 19 नंबरचा अक्षर कोणतं आहे? यस आहे. कोणतं आलं? यस. म्हणजे इथं काय आलं? एन आलं. हे चालेल का? नाही चालणार. हे चालणार नाही, कारण इथं काय आला? यस आला. HTRRZS. HTRRZS एवढंच पाहायचं, पुढचं पाहायची गरज नाही. HTRRZ इथं एन आला, त्याच्यामुळे हाही ऑप्शन कट झाला. म्हणजे हे ऑप्शन 100% बरोबर असू शकतं. शेवटी ते यांचं शेवटचं यांचं सुद्धा काय येतं? यस येतं. या एचं काय येतं? ए साठी आपण घेतलेले ऑलरेडी. ए साठी काय घेतलेले? एफ घेते. वाटल्यास ते 2-3 अक्षर चेक करून घ्यायची. FINTS तेही बरोबर येते. म्हणजे त्याचं उत्तर काय? HTRRZS NH FINTS हे क्रमांक घेतं. कळलं का तुम्हाला? म्हणजे हा 14 क्रमांकाचा आहे. 14 मध्ये 5 मिळवले. हा 19 क्रमांकाचा घेतला. हा 1 नंबरचा आहे. 1 मध्ये 5 मिळवले. हा 6 क्रमांकाचा घेतला. हा 20 क्रमांकाचा आहे. हा 20 आणि 5 25 क्रमांकाचा घेतला. आय हा 9 क्रमांकाचा आहे. 9 आणि 5 14 क्रमांकाचा घेतला. हा ओ हा 15 नंबरला आहे. इथं पाहिजे ओ हा 15 नंबरला आहे. 15 आणि 5 20 क्रमांकाचा घ्यायचा. म्हणजे तसंच हा 3 नंबरला आहे. 3 आणि 5 8 क्रमांकाचा घ्यायचा. 8 क्रमांकाचा एच आला. 8 क्रमांकाचा काय आला? एच आला. पुन्हा हा ओ 15 नंबरला आहे. 15 आणि 5 20 नंबरचा अक्षर घ्यायचं. ओके. पुन्हा हा एम 13 नंबरला आहे. 13 आणि 5 18 नंबरचा अक्षर घ्यायचं. आर घ्यायचं. पुन्हा 18 नंबरचं. पुन्हा यू हा किती नंबरला आहे? 21 21 आणि 5 26 नंबरचा अक्षर घेतलं. झेड. एन हा 14 ला आहे. 14 आणि 5 19 म्हणजे यस घ्यायचं. HTRRS फक्त इथंच असल्यामुळे ZS म्हणजे हे 2 नंबरचं ऑप्शन काय असेल? बरोबर असेल. पाहूया अजून प्रश्न. हा, तुमचं काय म्हणणं आहे की बा यापैकी नाही असं ऑप्शन असू शकतो बा असं? मग हो, असू शकतो. कारण हे जर बरोबर मॅच झाले नाही तर त्याच्यामुळे तोही ऑप्शन असू शकतो. पण मी काय केलं, तलाठी नाशिकला असाच एक ऑप्शन होता. तो ऑप्शन मला जास्त लिहायचा कंटाळा आला म्हणून तो ऑप्शन टाकला नाही. ओके. म्हणजे तोही ऑप्शन होता. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन होता. शक्यतो यापैकी नाही असं ऑप्शन नसतोच. ओके. तो ऑप्शन आहे पण त्याची गरज पडली नाही. वाटल्यास तुम्हाला तरी आता यापैकी नाही असं ऑप्शन आहे ना, मग तुम्ही वाटल्यास सगळेचे सगळे काढून घेतले तरी सुद्धा चालेल. कारण हा हक्काचा मार्क आहे. आता एखादा समजा महाराष्ट्राची राजधानी कोणती, आपल्याला ती माहिती नसली पाहिजे. मुंबई, बरोबर आहे का नाही? मग आपल्याला माहिती नसेल तर त्याचं उत्तर 100% चुकेल. पण हा हक्काचा मार्क आहे. हा चुकण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यामुळे सगळे काढून घेतले तरी सुद्धा काही अडचण नाही. तर जर तुमची अशी शंका असेल यापैकी नाही असं असेल तर असं केलं तरी सुद्धा चालेल. हे काढायला काही एवढा वेळ लागणार नाही. आय किती नंबरला आहे? बघा, आय 9 नंबरला आहे. 9 5 14 नंबरचा अक्षर घ्यायचं. एन. सी किती नंबरला आहे? 3. 3 मध्ये 5 मिळून 8 नंबरचा अक्षर घ्या. एच. टी 20 नंबरला आहे. 20 आणि 5 25 नंबरचा अक्षर घ्या. वाय. आय किती नंबरला आहे? आय साठी पुन्हा एन घेतलं.
ओ साठी काय घेतलं? टी घेतलं. मग आलाय का बरोबर? कोण घे? HTRRZS NHFY NTS. बरोबर आलं का नाही? ओके, पाहू पुढचा प्रश्न. पहिला काय पाहिलं? पुढील पद ओळखा ते घटक पहिला. नंतर आपण पुढचं पाहिलं, पुढील शब्द समूह ओळखा, है ना? जर असं तर तसं आहे ना, ब्रिटिश बरोबर काय तसं पाहिजे. आता तिसरा घटक कोणता आहे? विसंगत पद ओळखा. म्हणजे आता BY EV MN FU SP. आता याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले असतील. 4 ऑप्शन मध्ये काय येतं? हे दिलं असेल, हे दिलं असेल, हे दिलं असेल, हे दिलं असेल. विसंगत पदामध्ये हे 4च ऑप्शन. विसंगत याचे इथं तर 4च आहेत. 1 2 3 4 या 1 2 3 4 असं दिलं असेल. याच्यातलं वेगळं पद कोणतं आहे जे मॅच होत नाही इथं? वेगळं पद ओळखा म्हणजे काय? आता समजा मी दिलं तुम्हाला, समजा चिमणी, कावळा, बगळा आणि कुत्रा दिला, तर तुम्ही काय म्हणाल? कुत्रा वेगळा आहे. कारण काय? चिमणी, कावळा आणि बगळा यांना उडता येतं, कुत्र्याला उडता येत नाही. तसं वेगळं पद ओळखा, विसंगत पद ओळखा म्हणजे ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे याच्यामध्ये कोणतं वेगळं आहे ते पाहायचं. आता BY पहिलं बघा. BY आपण लिहिलंय ना, हे बरोबर एका खाली एक बसलं. BY EV बी एका खाली एक बसलं. MN बी एका खाली एक बसलं. FU बी एका खाली एक बसलं. आता SP कुठं, P कुठं, चालेल का? नाही. म्हणजेच काय? कोणतं वेगळं आलं? SP काय आलं? वेगळं आलं. सहज शोधता आलं का नाही? पण त्याच्यासाठी ABCD M पर्यंत लिहायचं आणि N पासून असं खाली लिहायचं. म्हणजे सुरुवातीपासूनचे क्रमांक आणि शेवटून क्रमांक आपल्याला पटकन लक्षात येतात. ABCD लिहिण्याची पहिल्यांदा सुरुवातीलाच वरती लिहून घ्यायची, पटापट उत्तर काढता येतात. आता हे पहिलं उदाहरण सुटलं. आता दुसरं आहे BO. B किती नंबरला आहे? 2 नंबरला. O किती नंबरला आहे? 15. दोनामध्ये 13 मिळवले तेव्हा 15 झाले. असं तर नाही ना कदाचित? ते पाहू. D किती नंबरला आहे? 4 नंबरला. Q किती नंबरला आहे? 17. 4 मध्ये 13 मिळवले, 13 आणि 4 17 झाले. म्हणजे 13चा फरक आहे. F किती नंबरला आहे? 6. 6 मध्ये 13 मिळवते, 19 नंबरला पाहिजे. हा S 19 ला आहे का? 19 ला आहे. H किती नंबरला आहे? 8. 8 मध्ये 13 मिळवा. 21 नंबरला V आहे का? पा 21 नंबरला U आहे. 21 नंबरला काय पाहिजे होता? इथं U पाहिजे होता. इथं काय दिला? V दिला. म्हणजे बघा, इथं 13चा फरक, इथं 13चा फरक, इथं 13चा फरक, इथं 13चा फरक पाहिजे होता. म्हणजे इथं 13चा फरक नाही, इथं 14चा फरक आहे. म्हणजे हे काय आलं? वेगळं आलं. सगळ्यांमध्ये 13चा फरक आहे. मी इथं 13चा फरक पाहिजे होता का नाही? पहिल्या म्हणजे 13चा फरक मध्ये म्हणजे 12 अक्षर सोडणं, इथं 12 अक्षर सोडणं, इथं 12 अक्षर सोडणं. आता आपण असं जर मोजत गेलो असतो ना, बी नंतर किती आहे? O. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर सोडली. पण मग तेव्हा घेतलं. तसं डीचं मोजायचं, डीचं Q पर्यंत मोजायचं, असं 12 अक्षर. त्याच्यापेक्षा हे क्रमांक लिहिले ना, ते लगेच पटकन लक्षात येतं कितीचा फरक आहे ते. लक्षात आलं का? क्रमांक जर लिहिले तर पटकन लक्षात येतं. आता पुढचं पहा. AZB. A घेतला, AZ घेतला आणि B घेतला, असं तर नाही ना कदाचित? पहा बरं. BYC हेही बरोबर आहे, बरोबरचं चिन्हासारखं. CXD हेही बरोबर आहे. DWE आहे का? DW काय केलं त्यांनी? V केलं. म्हणजे हा ऑप्शन काय आला? चुकीचा आला. म्हणजे याला काय म्हणायचं? विसंगत घटक, वेगळं पद, याला म्हणायचं विसंगत घटक. कळलं का? पुन्हा एकदा पाहून घ्या. BY म्हणजे सुरुवातीपासून 2 नंबरचं घेतलं, शेवटून 2 नंबरचं घेतलं. इथं E सुरुवातीपासून 5, शेवटून 5 घेतलं. काय का? 1 2 3 4 5. बघा, इकडून शेवटून 5 असं घेतलं. पण इथं मात्र ते बसत नव्हतं. आणि इथं 13चा फरक आहे. आणि इथं असे बरोबरच्या चिन्हासारखी इथे रांगोळी आली. म्हणजे इथे DWE पाहिजे होता, DWV आलं. त्याच्यामुळे तो ऑप्शन काय झाला? चुकलेला आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा. बघा, संख्या व अक्षर हा एक प्रकार आपण पाहूया. एकदम सोपा प्रकार आहे. संख्या आणि अक्षर. आपण पहिल्यांदा काय करू? संख्यांचा विचार करू. 2 आहे. 2 मध्ये 2 मिळवले किती झाले? 4. 4 मध्ये 3 मिळवले 7 झाले. 7 मध्ये समजा 4 मिळवले किती होती? 11 होती. 7 मध्ये 4 मिळवले किती होती? 11 होती इथं. ओके, 11. 11 मध्ये किती मिळवायचे? 5 मिळवायचे, 16 झाले. आणि 16 मध्ये 6 मिळवायचे किती झाले? 22. म्हणजे संख्यांमध्ये 2 3 4 5 6 असा फरक आहे.
आणि म्हणजे इथं कोणता संख्या कोणती येईल? 11 येईल. आता 11 असलेल्या 3 संख्या आहेत, 1 2 3 संख्या आहेत, म्हणजे हा ऑप्शन काय होईल? कट. जर आपल्याला अजिबात वेळ नाही, समजा परीक्षेचा वेळ संपलेला आहे, तरी हे उत्तर न लिहिता बाकीचे उत्तर तुम्ही लिहू शकतात. म्हणजे बाकीचे उत्तर तरी बरोबर येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही बाकीचे पोलीस भरतीला वगैरे काही किंवा इतर सरळ सेवा परीक्षांना काही हे नाहीये, काय मायनस सिस्टीम नाही. फक्त तुम्ही राज्य एमपीएससीला तुम्हाला मायनस सिस्टीम आहे. ओके, त्याच्यामुळे जर अचानक समजा वेळ संपला तर हा ऑप्शन न लिहिता बाकीचे ऑप्शन तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. अजून बी आपण याच्यामध्ये अजून थोडंसं हे करूया. तर इथं जे आहे, जेच्या नंतर के आहे बघा, जेच्या नंतर के आहे आणि केच्या नंतर काय आलं? आय आलं. बरं, ते थोडंसं लक्षात येत नाही ना, मग ते थोडं थांबवू आपण. इथं बघा शेवटचं अक्षर बघा, झेड आहे. झेडच्या नंतर वाय सोडून काय घेतलं? इथे एक्स घेतला. एक्सच्या नंतर डब्ल्यू सोडून कोणता घेतला? व्ही घेतला. आपण यू सोडून काय घ्यायचं? इथं टी घ्यायचं. काय घ्यायचं? टी घ्यायचं. त्याच्यानंतर टीच्या नंतर एस सोडून काय घ्यायचं? आर. आणि आरच्या नंतर क्यू सोडून काय घ्यायचं? टी. म्हणजे इथं काय आलं? 11T. आता 11T इथे बी आहे, 11T इथे बी आहे, म्हणजे हा बी ऑप्शन कट झाला. म्हणजे इथं I11T किंवा L11T असं उत्तर येईल. ओके, तर याच्यामध्ये बघा आपण पहिल्यांदा काय केल्या? संख्या पाहिल्या, नंतर काय केले? अक्षर पाहिले. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? तरी सुद्धा आता याच्यामध्ये काय करू आपण? इथं जेच्या नंतर आपल्याला समजा हे अक्षर चालू सापडू नाही राहिलं, बरोबर ना? एक तर मग हा ऑप्शन एक तर हा ऑप्शन लिहू शकतो आपण, नाही तर हा ऑप्शन लिहू शकतो, बरोबर आहे का नाही? पण मग अजून सुद्धा तरी सुद्धा आपल्याला वेळ आहे थोडासा, तर मग आपण याच्यामध्ये चेक करू शकतो. इथं बघा फक्त जे आहे, जेच्या नंतर कदाचित जेच्या नंतर के आलं, केच्या नंतर आय आलं, मग हे आपल्याला कळत नाही ना. मग कदाचित हे असं तर नाही ना, जेच्या नंतर काय आलं? जे आय, बरोबर. त्याच्यानंतर आयच्या पुन्हा हे एवढं एक सोडून दिलं आणि मग आय घेतला, असं तर नाही ना कदाचित. पुन्हा हे एक सोडून देऊ आणि आयच्या नंतर काय आलं? एच आलं. काय आलं? एच आलं. मग तसं बघा, जेच्या अगोदर आय घेतलं, आयच्या अगोदर काय घेतलं? एच घेतलं. मग आपण कदाचित ही एक सिरीज वेगळी असेल, दोन सिरीज असू शकतात याच्यामध्ये. के आहे, मग केच्या बघा, केच्या अगोदर कोणतं अक्षर आलं? केच्या अगोदर कोणतं अक्षर आलं? जे आलं. पण जे आहे का याच्यामध्ये? नाही. मग केच्या नंतरच अक्षर नाही ना, केच्या नंतरचं कोणतं आहे? यल. आणि एलच्या नंतरचं यम. म्हणजे इकडे के एल यम कोणती सिरीज झाली? के एल यम. आणि इथं कोणती झाली? जे आय एच. जे आय एच. म्हणजे दोन सिरीज झाल्या याच्यात. पहिलं, तिसरं, पाचवं, दुसरं, चौथं आणि 6वं, अशा किती मालिका झाल्या याच्यामध्ये? 2. पहिल्या अक्षराच्या 2 मालिका झाल्या. पहिल्यांदा संख्या पाहिली आपण, संख्यामध्ये सापडलं. मग आता आपलं उत्तर काय आलं? मग याच्यामध्ये L11T, म्हणजे हे उत्तर आहे त्याचं, L11T. ओके, पाहूया असं उदाहरण अजून. बघा, संख्या आणि अक्षरांचा हा एक दुसरा एक प्रश्न घेऊ. आणि याच्यात एक पद गाळलेलं आहे, गाळलेले पद ओळखा असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल, है की नाही? किंवा तुम्हाला गाळलेल्या पदामध्ये काय लागोपाठ 2-4 अक्षर देतील, मध्ये एक अक्षर, मग सगळ्या सारखे समसंख्याचे देतील किंवा मूळ संख्यांचे अक्षर देतील, एक अक्षर गाळलेलं असेल ते आपल्याला ओळखायचं. किंवा याच्यामध्ये सुद्धा गाळलेलं पद कसं ओळखायचं ते पाहूया. आता एक यांच्याकडे नुसतं पहिल्या एक लक्षात येते की सगळ्या वर्ग संख्या आहेत, बरोबर आहे की नाही? हा 8चा वर्ग आहे 64, हा 9चा वर्ग आहे, हा 10चा वर्ग आहे, हा 11चा वर्ग असेल, हा 12चा वर्ग असेल. 11चा वर्ग म्हणजे इथं संख्या कोणती? 121. आणि 121 फक्त इथं असेल आणि इथं असेल, म्हणजे हा ऑप्शन कट झाला आणि हा ऑप्शन कट झाला, है ना? ऑप्शन कट करून सुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल. आता काय करायचं? तर डब्ल्यू इथं काय अक्षर असेल? यस, क्यू आली. मग आपण इथून असं सुरुवात करा. ओ पी सोडून क्यू आला, आर सोडून यस आला, टी सोडून यू आला, व्ही सोडून डब्ल्यू आला. शेवटी एक अक्षर सोडून एक अक्षर घेतलेला आहे, एक अक्षर सोडून, म्हणजे यू 121 असं त्याचं उत्तर आहे. कळलं का? हे उत्तर येणार नाही. पुन्हा एकदा समजून बघा, 8चा वर्ग, 9चा वर्ग, 10चा वर्ग, इथं 11चा वर्ग, इथं 12चा वर्ग आला. 11चा वर्ग 121. ओके.
आता संख्या घेताना अक्षर घेताना ओ पी सोडून क्यू घेतला, आता आर सोडून इथे एस घेतला, टी सोडून इथे यू घ्यायचा, व्ही सोडून डब्ल्यू घ्यायचा, म्हणजे इथं काय आलं यू आलं. यू 121 असं त्याचं उत्तर असेल. पाहूया अजून एखादा प्रश्न पाहू. बघा संख्या व अक्षर याच्यामध्ये पुढचं आलं की पुढचं पद ओळखा, याच्यात असा एक प्रश्न आला. पुढचे पद ओळखा. आता Z2A X3D आपण पहिल्यांदा फक्त संख्यांचा विचार करू. बघा संख्या कोणत्या आहेत? 2 3 5 7 11. हे लक्षात येतात, लक्षात आपल्या लक्षात येतं काय या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या. 2 3 5 7 11. 11च्या पुढे कोणती? 13 17 19 23 या मूळ संख्या आहेत. मग त्याच्यामुळे 13 मूळ संख्या फक्त इथं आहे आणि इथं आहे, ही असू शकत नाही. म्हणजे त्या दोघांपैकी ऑप्शन असेल तर ती यापैकी नाही सुद्धा असू शकतं. आता बघा आपण तिसरं अक्षर पहा किंवा पहिलं अक्षर जरी पाहिलं तरी चालेल. झेडच्या नंतर काय आला? एक्स. बघा झेडच्या नंतर वाय सोडून एक्स आला, डब्ल्यू सोडून व्ही आला, डब्ल्यू सोडून काय आला? व्ही. यू सोडून कोणता आला? टी आला. एस सोडून कोणता आला? आर आला. मग क्यू सोडून काय घ्यायचं? पी घ्यायचं. म्हणजे पहिलं अक्षर आलं पी, नंतर 13. पी 13. इथं टी 13 आहे, इथं टी 13 हे सुद्धा काय आलं? कळलं का? मग आता शेवटचं अक्षर पाहू. ए बी सी सोडलं तर डी आलं, ई एफ सोडलं जी आलं, ई एफ जी. एच आय सोडलं जे घेतलं, जे च्या नंतर के एल सोडलं एम घेतलं, एम च्या नंतर एन ओ सोडलं पी एल. म्हणजे पी 13 पी हे त्याचं उत्तर असेल. ओके, काय आलं? पी 13 पी. कळलं का तुम्हाला? बघा संख्या घेताना मूळ संख्या आली 2 3 5 7 11 13. नंतर ए च्या नंतर बी सी सोडून डी, ई एफ सोडून जी, दोन दोन अक्षर सोडून मग आपण इथं काय करू? एम च्या नंतर एल एम, एन ओ सोडून इथं पी घेतला. झेडच्या नंतर एक अक्षर सोडून एक्स घेतला, एक अक्षर सोडून व्ही घेतला, एक अक्षर सोडून टी घेतला, एक अक्षर सोडून आर घेतला आणि एक अक्षर सोडून काय घेतला? पी घेतला. म्हणजे पी 13 पी हे त्याचं काय आहे उत्तर. अजून एक प्रश्न पाहू. पूर्ण करा, मालिका पूर्ण करा. याच्यामध्ये काय करायचं? इथं हे जे अक्षर आहेत ना, हे अक्षर दिलेली आहेत. याच्यामध्ये ही अक्षर काय करायचे? टाकून पाहिजे. ए आता 5 ए टाकायचे. टाकले? 5 ए टाकल्यानंतर काय होईल तुमचं? इथं बघा ए बी ए बी ए, मग इथे ए बी ए असं पाहिजे होतं. पण इथे हे चालतंय का? नाही चालत आहे. म्हणजे एक तर 3 3 अक्षरांचं, मग 4 4 अक्षरांचं ए बी ए, पुन्हा ए बी ए पाहिजे होतं, तेही चालत नाही. म्हणजे पहिला ऑप्शन काय असेल? चुकीचा असेल. मग आपण काय करू? दुसरा ऑप्शन टाकून पाहू. ए बी ए. आता याचं काय झालं बघा? ए बी ए बी ए बी, म्हणजे 3 3 ची मालिका तयार. ए बी ए बी ए बी ए बी ए, म्हणजे ए बी ए बी ए अशी मालिका तयार झाली. म्हणजे हा 2 नंबरचा ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. अजून दुसरं एक उदाहरण पाहू. बघा दुसरा प्रश्न आहे ना, याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये हे ऑप्शन टाकायचं BCAA. ओके, आणि मग आता चेक करायचं. BCA 3 3 नाही चालू होत. BCAB हे बी चालत नाही. म्हणजे हा काय आला? कॅन्सल झाला. याच्यात 4 अक्षर, याच्यात 5 अक्षर आहेत. हा तर 100% चूक असेल. ओके, मग हा टाकून पाहू. ABBC मग आता काय? BCA नाही चालत. BCAA हे चालत नाही. म्हणजे काय करू आपण? थोडा वेळ तिसरा ऑप्शन चूक घेऊ. आता ACAB करू पाहू. ACAB. मग बघा BCA नाही चालत. 4 अक्षर BCAA. म्हणजे काय मालिका तयार झाली? BCAA अशी मालिका तयार झाली. म्हणजेच हा ऑप्शन टाकल्यानंतर BCA अशी 4 4 ची मालिका तयार झाली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती? 4 बरोबर आहे. ओके, पाहूया अजून एक उदाहरण. बघा मालिका पूर्ण करण्यामध्ये ABC बरोबर हे अंक देखील असू शकतात. म्हणजे कसं? 0 0 1. मग आपण हे काय करू? 0 1 0 याकडे टाकले. तर मग आता काय? 0 0 1 पण इथे 0 0 1 येत नाही ना. किंवा 4 4 घेऊन पाहू. 0 0 1 0 तेही चालेल. 5 5 घेऊन पाहू. 0 0 1 0 0 तेही चालत नाही. म्हणजे हे पहिला ऑप्शन काय आला?
कट आलं. 101 टाका बरं. 0011 001 तसंही नाही चालत, हेही चालणार नाही. तिसरे 001 टाका बरं. बघा 001 000 झाले इथे. 0010 0010 नाही चालणार, हे बी चालणार नाही. चौथा ऑप्शन टाकून 100 टाकून पाहू. ओके 001 किंवा 001 00 हे 3 बसत नाही, 4 बसतं का? 0011 0011 0011 म्हणजे काय मालिका झाली? 0011 0011 0011. हा चौथा ऑप्शन टाकल्यावर बसलं, म्हणजेच मालिका पूर्ण करण्यासाठी काय पाहिजे? 100 पाहिजे. अजून एक शेवटचा प्रश्न घेऊ. बघा ही एक मालिका दिली, याच्यामध्ये याच्यातला ऑप्शन टाकायचे आहेत. मग आपण काय करू? 1 2 3 4 5 6 घरे आणि इथं 1 2 3 4 5 5च घरे, त्याच्यामुळे एक कट करून टाकायचं. मग आपण हे टाकून पाहू. A B C B C B टाकून पाहू. ओके मग आता याचं काही तयार होतं का? AAN AANB AANBB AANBB तेही चालत नाही, म्हणजे हेही चालणार नाही. ओके मग आता दुसरा ऑप्शन कट झाला. आता तिसरा ऑप्शन BAC BAB असं जर टाकलं तर काय होईल? ABN ABNA ABNAB नाही चालत. इथं सुद्धा काहीच तशी 2-2ची किंवा 3-3ची किंवा 4-4ची मालिका तयार होत नाही. आपण शेवटचं टाकून पाहू. BCA BAB. ओके आता करा बरं. 3-3ची मालिका बरोबर ABN 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 नाही बनत. 4-4ची बनवा. ABNC 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 तशी बनत नाही. मग 5-5ची बनवा. ABNCB 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 म्हणजे 5ची मालिका बनली. काय बनली? ABNCB ABNCB ABNCB. म्हणजेच कोणता ऑप्शन बसला इथं? 4 नंबरचा ऑप्शन. कदाचित असं सुद्धा असेल का? ABC BCA ABC BCA अशी 2 मालिका असतील, 3 मालिका असतील, 4 मालिका असतील, पण ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला ही अक्षर मालिका हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला कळला असेल. तर तुम्हाला या पुस्तकामध्ये, माझ्या गणित गुरु या बुद्धिमत्ता पुस्तकामध्ये याची भरपूर उदाहरणं तुम्हाला सरावासाठी सोडवलेली आहेत. तर या पुस्तकातील उदाहरणांचा चांगला सराव करा. उद्या मात्र MPSC UPSC ने किंवा तुमच्या सरळ सेवा परीक्षेमध्ये जेवढे उदाहरणं विचारले गेले तेवढी उदाहरणं मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर ही बेसिक होतं, हे बेसिक मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. ओके, ऑल द बेस्ट.